नमस्कार मित्रांनो, संदीप कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि सध्या राज्यभर चर्चेचा असलेल्या विषयावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आणि तो विषय म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी. मित्रांनो, शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे, कारण शासनाच्या माध्यमातून या संदर्भात काही प्रक्रिया सुरू करण्यात आलेल्या आहेत. अद्याप शासनाने अधिकृतरित्या कर्जमाफीची घोषणा केलेली नसली तरी सध्या जे काही घडामोडी सुरू आहेत त्या पाहता ही कर्जमाफीच्या पार्श्वभूमीची तयारी असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. मित्रांनो, सध्या शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. कर्जमाफी नेमकी कोणाची होणार? फक्त बाकीदार शेतकऱ्यांची होणार की चालू कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार? कोणत्या वर्षापर्यंतच्या कर्जाची कर्जमाफी होणार? 2025 मध्ये कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा यात समावेश होणार आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजून अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. शासनाकडून सध्या कोणतीही स्पष्ट अधिसूचना किंवा नियमावली प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. मात्र तरी सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट सध्या सुरू आहे आणि ती म्हणजे शेतकऱ्यांचा कर्जाचा डेटा गोळा करण्याची प्रक्रिया. मित्रांनो, आपण पाहिलं असेल की मागील काही महिन्यापासून विविध शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी मोठ्या प्रमाणावर मागणी करण्यात आलेली होती. या मागणीमध्ये केवळ जुने थकबाकीदार शेतकरीच नव्हे तर 2025 मध्ये नव्याने कर्ज घेतलेले आणि अतिवृष्टीमुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेले शेतकरी यांचाही समावेश करण्याची मागणी करण्यात आलेली होती. विशेष म्हणजे 2025 मध्ये ज्यांनी कर्ज नवीन जुने केलेले आहे पण अतिवृष्टीमुळे त्यांचे मोठे नुकसान झालेले आहे आणि मार्च नंतर जे कर्ज थकीत होण्याची शक्यता आहे अशा शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळावा अशी ठाम भूमिका शेतकरी संघटनांनी मांडलेली होती. मित्रांनो, या मागणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही सकारात्मक संदेश देण्यात आलेला होता. अशा अडचणी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे गरजेचे आहे असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आशेची किरण निर्माण झालेली आहे. या दरम्यान शासनाच्या माध्यमातून एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ही समिती वेगवेगळ्या बाबींचा अभ्यास करत आहे, विविध अहवाल मागवत आहे आणि कर्जमाफी संदर्भात सविस्तर आढावा घेत आहे. माहितीप्रमाणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात या समितीचा अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे. मात्र मित्रांनो, हे सर्व सुरू असतानाच एक महत्त्वाची प्रक्रिया सुरू झाली आहे, ते म्हणजे सरकारी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कर्ज विषयक डेटा गोळा करणे. राज्यातील सर्व सहकारी बँका आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची सविस्तर माहिती सध्या संकलित केली जात आहे. या माहितीमध्ये शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज, त्यांनी भरलेली रक्कम, सध्या किती कर्ज थकीत आहे याचा पूर्ण तपशील घेतला जात आहे. मित्रांनो, या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्याकडून काही महत्त्वाची कागदपत्रे मागवली जात आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचा आधार नंबर, शेतकऱ्यांचा फार्मर आयडी, 7/12 उतारा. आता फार्मर आयडी मुळे हा केवळ नावापुरता घेतला जात आहे. शेतकऱ्यांच्या सेव्हिंग अकाउंटची प्रत, आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर, ही सर्व माहिती फार्मर आयडीच्या आधारे शासनाच्या प्रणालीमध्ये अपडेट केली जाणार आहे. तसेच मित्रांनो, जे शेतकरी कर्जदार मयत झालेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या वारसदारांची माहिती देखील गोळा केली जात आहे. त्यांच्याकडून वारस प्रमाणपत्र, आवश्यक कागदपत्रे आणि बँक खाते तपशील मागितले जात आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या जरी कर्जमाफीची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी इतक्या मोठ्या प्रमाणावर डेटा संकलन सुरू आहे. याचा अर्थ हा डेटा भविष्यात कर्जमाफीसाठीच वापरला जाण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, यापूर्वी झालेल्या 2017 आणि 2019च्या कर्जमाफीमध्ये अनेक शेतकरी विविध कारणामुळे लाभापासून वंचित राहिलेले होते. विशेष मयत शेतकऱ्यांचे वारसदार, सामूहिक जमिनीवरील खातेधारक किंवा अपूर्ण कागदपत्रे असलेले शेतकरी या योजनांमध्ये वगळलेले गेले होते. म्हणूनच मित्रांनो, ही पुढील वेळ येण्याआधी आपण सर्वांनी आपली कागदपत्रे पूर्ण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आपण जर थकबाकीदार शेतकरी असाल किंवा चालू कर्ज असलेले शेतकरी असाल तर आपल्या सोसायटीकडून जी कागदपत्रे मागितली जात आहेत ती वेळेत जमा करण्याचा प्रयत्न करा. यामुळे भविष्यात कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाल्यास तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही आणि नुकसान होणार नाही.
सध्या ही प्रक्रिया प्रामुख्याने सहकारी बँकेच्या कर्जासाठी सुरू आहे. पुढील टप्प्यात खाजगी बँका आणि राष्ट्रीयकृत बँकांमधील कर्जदार शेतकऱ्यांचा डेटा कशा पद्धतीने घेतला जाणार याबाबत शासन काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तोपर्यंत मित्रांनो, जर तुम्ही सोसायटीकडून कर्ज घेतले असेल तर ही प्रक्रिया गांभीर्याने घ्या. आपल्या सोसायटीशी संपर्कात राहा आणि सर्व कागदपत्रे तयार ठेवा. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह शेतीविषयक अपडेट्ससाठी संदीप कृषी सेवा केंद्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी